आज आपण मसाला वरणफळ बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे आणि पिठाला 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर मसूर डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घ्यायची आहे। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे आणि त्यानंतर तुरीची, मुगाची आणि मसूर डाळ धुवून तेलामध्ये टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर काळं तिखट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी टाकायचं आहे। पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे, त्यामुळे वरणफळाला छान टेस्ट येते। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी काळं तिखट, थोडंसं मीठ आणि तेल लागणार आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा मसाला तयार झालेला आहे। आता हे पीठ छान भिजलेलं आहे, त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे। आता पोळी लाटून झालेली आहे। त्यानंतर याचे गोल काप करायचे आहेत। आता गोल काप बनवून झालेले आहेत। आता या कापवरती आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि काप त्रिकोणी आकारामध्ये बनवून घ्यायचे आहेत। मसाला लावला की फळाला छान टेस्ट येते। आता फळं बनवून झालेले आहेत। त्यानंतर पाणी छान उकळलेलं आहे। मिक्स डाळ यामध्ये टाकली की फळांना छान टेस्ट येते। आता पाणी छान उकळलेलं आहे। आता यामध्ये फळं टाकायची आहेत आणि छान शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चम्मच फिरवायचा आहे, त्यामुळं फळं कढईला चिटकणार नाहीत। आता ही फळं छान शिजलेली आहेत। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। हे झाले टेस्टी असे मसाला वरणफळ तयार। तर मग नक्की करून पहा। फळांवरती थोडंसं तूप टाकून खायचं, त्यामुळं फळाला आणखी छान टेस्ट येते।